भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाला पिंपळगाव बहुला परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासोबतच घराघरात तिरंगा आणि मनामनात राष्ट्रप्रेम पोहोचविण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने ज्योती विद्यालय पिंपळगाव बहुला येथे या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना तब्बल 350 तिरंगी ध्वजांचे वाटप करण्यात आले। प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक विश्वास आप्पा नागरे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे तिरंगा वितरित करण्यात आले। यावेळी विश्वास नागरे यांनी विद्यार्थ्यांना तिरंग्याचे महत्त्व, राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती याबाबत मार्गदर्शन केले। तिरंगा हा केवळ ध्वज नसून देशाच्या स्वाभिमानाचे आणि राष्ट्राच्या एकतेचे प्रतीक आहे। त्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। हर घर तिरंगा मोहीम सुरू झालेली आहे पिंपळगावपासून, काय सांगा? आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हर घर तिरंगा ही संकल्पना मांडलेली आहे आणि त्या हर घर तिरंगामुळे प्रत्येक घरावर आज तिरंगा लागला तर प्रत्येकाच्या रक्तामध्ये आपल्या देशाबद्दलची जी भावना आहे ती सळसळत राहणार आहे। जे इतर देश आपल्यावरती कूटनीतीनं राजकारण करू पाहतात त्यासाठी नरेंद्र मोदी साहेब यांनी ही संकल्पना आणलेली आहे। या संकल्पनेला आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीसुद्धा काल पुण्यापासून हर घर तिरंगा ही मोहीम राबवायला सुरुवात केलेली आहे। आता उद्या औरंगाबादला आहे, महाराष्ट्रभर फिरत आहे आणि असंच देशाचं वातावरण बदलत गेलं तर आपला पूर्ण देश एकदम हिंदूमय होऊन जाईल आणि या देशाला असे लाडके पंतप्रधान आपले नरेंद्रजी मोदी साहेब भेटलेले आहे। त्यांच्यामुळं ह्या देशाच्या आलेले संकट सगळे दूर होतील आणि आम्ही आज प्रभाग क्रमांक 10 मधील ज्योती विद्यालयातून आम्ही पण आज पिंपळगाव बाहुला फेरी मारून आणि हर घर तिरंगा या प्रत्येक विद्यार्थ्याला पण आम्ही झेंडा वाटप केलं आणि त्याचा मान राखायचा कसा हे पण समजून सांगितलं आणि यात का करायचं, पुढं का होणार आहे, कशासाठी आपल्याला देशाची साठी उभं राहायचं आहे हे विद्यार्थ्यांपासूनच सुरुवात होते, म्हणून विद्यार्थ्यांपासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे। या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक वसंत भाऊ नागरे, ज्योती विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब शिरोळे तसेच गुरव सर, अहिरे सर, ठोंबरे मॅडम, कापडे सर, शिरसाट सर, घुगे मॅडम, पंडित मॅडम, मोरे मॅडम, विजय धुमाळ, भाऊसाहेब बोराडे, भारत आव्हाड आणि संतोष शेजवळ आदी उपस्थित होते।